وما كان لمؤمن أن يقتل مؤمنا إلا خطأ ومن قتل مؤمنا خطأ فتحرير رقبة مؤمنة ودية مسلمة إلى أهله إلا أن يصدقوا فإن كان من قوم عدو لكم وهو مؤمن فتحرير رقبة مؤمنة وإن كان من قوم بينكم وبينهم ميثاق فدية مسلمة إلى أهله وتحرير رقبة مؤمنة فمن لم يجد فصيام شهرين متتابعين توبة من الله وكان الله عليما حكيما ومن يقتل مؤمنا متعمدا فجزاؤه جهنم خالدا فيها وغضب الله عليه ولعنه وأعد له عذابا عظيما يا أيها الذين آمنوا إذا ضربتم في سبيل الله فتبينوا ولا تقولوا لمن ألقى إليكم السلام لست مؤمنا تبتغون عرض الحياة الدنيا فعند الله مغانم كثيرة كذلك كنتم من قبل فمن الله عليكم فتبينوا إن الله كان بما تعملون خبيرا لا يستوي القاعدون من المؤمنين غير أولي الضرر والمجاهدون في سبيل الله بأموالهم وأنفسهم فضل الله المجاهدين بأموالهم وأنفسهم على القاعدين درجة وكلا وعد الله الحسنى وفضل الله المجاهدين على القاعدين أجرا عظيما درجات منه ومغفرة ورحمة وكان الله غفورا رحيما अजाणपणे भूलचूक सोडल्यास इमानधारकाचं हे काम नाही की इमानधारकाला ठार करावं आणि ज्यानं एखाद्या मोमीन म्हणजे इमान राखणाऱ्याला नजर चुकीनंही ठार केलं तर त्याला एका इमानधारक गुलामाचा गळा गुलामीच्या बंधनातून सोडवावा लागेल आणि हत्येच्या दंडाची संपूर्ण रक्कम ठार केल्या गेलेल्या इस्माच्या कुटुंबियांना सुपवावी लागेल. परंतु जर त्या लोकांनी स्वतःच ही रक्कम माफ केल्यास गोष्ट वेगळी. मग जर हा ठार केला गेलेला मुसलमान एखाद्या अशा जमातीचा असेल जो तुमचा शत्रू असावा तर फक्त एक मुसलमान गुलामाचा गळा सोडवावा लागेल. आणि जर हा ठार केला गेलेला एखाद्या अशा जनसमूहाचा होता ज्याच्याशी तुमचा करार झालेला आहे तर रक्त सांडण्यामुळे दंडाची पूर्ण रक्कम मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांना द्यावी लागेल आणि एक इमानधारक गुलामाचा गळा देखील सोडवावा लागेल. मग ज्याला गुलाम सोडवण्याची ताकद नसेल तर त्याला 2 महिन्यांचे लागोपाठ रोजे ठेवावे लागतील. ही तौबा पश्चात्तापपूर्ण क्षमायाचना असेल अल्लाहकडून माफ करवण्याची आणि अल्लाह फार चांगल्या प्रकारे जाणतो आणि तो हिकमतशाली आहे. आणि जो कोणी एखाद्या इमानधारकाला जाणून बुजून ठार करेल त्याची सजा जहन्नम आहे ज्यात तो सदा सर्वदा कैद राहील आणि त्याच्यावर अल्लाहचा प्रकोप झाला आणि अल्लाहनं अशा माणसावर धिक्काराचा मारा केला आणि त्याच्यासाठी मोठा जबरदस्त अजाब तयार करून ठेवला आहे. हे ईमानवाल्यांनो, जेव्हा तुम्ही अल्लाहच्या मार्गात बाहेर पडाल तेव्हा नीट तपास करून घेत जा आणि जो तुम्हाला सलाम करून बोलेल त्याला तू इमानधारक नाहीस असं म्हणू नका. काय तुम्ही सुद्धा या जगाच्या जीवनाच्या साधनसामुग्रीची इच्छा करीत आहात? तेव्हा जाणून घ्या की अल्लाहच्या जवळ भरपूर माले गनिमत म्हणजे युद्धात हाती आलेली संपत्ती आहे. तुम्ही सुद्धा यापूर्वी असेच होतात
अल्लाहनं नंतर तुमच्यावर उपकार केला. आता चांगली चौकशी करून घेत जा. अल्लाह तुमच्या सर्व कामांची खबर राखतो. इमानधारकांपैकी जे लोक शारीरिक नुकसान किंवा वाजवी सबबीशिवाय घरी बसून राहतात आणि जे लोक प्राणानं आणि धनानं अल्लाहच्या मार्गात जिहादमध्ये भाग घेतात, दोन्ही एकसारखे नाहीत. अल्लाहनं बसून राहणाऱ्यांपेक्षा जिहाद करणाऱ्यांना फार मोठा दर्जा प्रदान केला आहे. जे अल्लाहच्या मार्गात प्राण आणि धनाची बाजी लावतात, नेक मोबदल्याचा वायदा तर सर्वांशीच आहे, परंतु जिहाद करणाऱ्यांचा मोबदला घरी बसून राहणाऱ्यांच्या तुलनेत श्रेष्ठतेच्या दृष्टीनं अतिशय जास्त आहे. हे सर्व दर्जे अल्लाहतर्फे लाभतात त्यांना जे त्याच्या क्षमा आणि कृपेस कारक आहेत, आणि अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे.